ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तवंद्यांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याकरता 182 क्रमांकाचा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आजचा व्हिडिओ मी मुंबईतले एक भक्त द.का. रवळगावकर यांच्या अनुभवावर आधारित आहे. आपण गुरुदेवांची जी 1993 साली रौप्य तुला केलेली होती, त्यावेळेस जी गुरुगौरविका प्रसिद्ध झालेली आहे त्यातल्या पुष्प पहिल्यामध्ये रवळगावकर यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे आणि त्याच्यात त्यांनी जादा रक्कम परत केली असं नमूद केलं आहे. आणि जादा रक्कम परत केली हा जो अनुभव आहे, हा ते जे नाव आहे ते नाव देखील अत्यंत सार्थ आहे, समर्पक आहे असं माझं हा लेख वाचल्यानंतर मत झालेलं आहे आणि ते मी आपल्याला नंतर सांगणार आहे. 1980च्या आसपास रवळगावकर यांना आपल्या गुरुदेवाच्या दर्शनाचा योग आला. भाऊसाहेब बोळे यांच्याकडे दरवर्षी मुंबईला गुरुदेव जात असत. त्याप्रमाणे आणि गुरुदेव तिथे गेल्यानंतर बोळे साहेबांनी सर्व स्नेहीजनांना गुरुदेवांच्या दर्शनासाठी निमंत्रण पाठवलं होतं आणि त्यात रवळगावकर पण होते. आणि पहिल्यांदा एक सत्पुरुष आहेत म्हणून दर्शनाला जावं एवढीच त्यांच्या मनात इच्छा होती. अर्थात जोपर्यंत आपण त्या विभूतीला बघत नाही तोपर्यंत त्या विभूतीबद्दल आपल्याला मनात प्रेम उत्पन्न होणं कोणतेही शक्य नाही. आणि भारतामध्ये अनेक साधू संन्यासी असतात आणि बऱ्याच वेळा कोणावर विश्वास ठेवावा हाही प्रश्न सामान्य माणसाला पडतो. त्यामुळे रवळगावकर यांचं त्यावेळेचं जे मत आहे ते बरोबर आहे. परंतु रवळगावकर यांच्या घरातले संस्कार हे धार्मिक संस्कार होते आणि दुसरं असं की ते संघाचे स्वयंसेवक होते आणि संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे मनामध्ये धार्मिक संस्कार त्यांना लहानपणापासून झालेले होते. त्यामुळे ते आनंदाने दर्शनाला गेले, दर्शन घेतलं आणि इतरांप्रमाणे फक्त त्यांना दर्शनाचा योग आला एवढंच त्यांना वाटलं. परंतु पुढे 81 आणि 82 साली मुंबईत गुरुदेव असताना ते दर्शनाला गेले आणि 83 साली मात्र त्यांना गुरुदेवांचा एक सहवास लाभला. कारण 2-3 वर्ष त्यांनी गुरुदेवांचं दर्शन घेतल्यानंतर दर महिन्याला जे आपल्याकडे आशीर्वाद त्यावेळेस प्रसारित व्हायचे ते ऐकून त्यातली जी सोपी भाषा आणि गुणार्थ समजायचा आणि ब्रह्म माया असं कुठलंही अवडंबर न करता आपले गुरुदेव साध्या सोप्या भाषेत जे सांगत असत ते ऐकून ते प्रभावित झाले आणि 83 साली ते नगरला एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता आले. त्यावेळेस आपल्या एक यज्ञयाग चालू होता आणि त्यावेळेस गुरुदेवांच्या सोबत परमगुरूंच्या पादुकांचं त्यांना दर्शन झालं आणि यज्ञकर्मात काय काय आपण चुका करतो तेही त्यांना कळलं. त्यांनी महत्त्वाचं दिलं म्हणजे यज्ञात नारळ कधीही टाकू नये, नारळ हा टाकू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे गुरुदेवांनी जे सांगितलं आहे तो संस्कार त्या ठिकाणी त्यांच्या अंगवळणी पडला हा महत्त्वाचा भाव आहे. आणि त्यातून मग त्यांचं गुरुदेवांकडे सतत येणं सुरू झालं. त्याच्यामध्ये एक संकटमोचकत्वाचा त्यांना अनुभव आला आहे की 83 साली हा जो कार्यक्रम झाला तर ते 2 दिवस नगरला फार आनंदात गेले आणि दुसऱ्या दिवशी ते कामावर गेले, नगरवर आले, कामावर गेले आणि कामावर असताना सकाळच्या न्याहारीच्या वेळेस एकाएकी त्यांचा उजवा हात जो खाण्याकरता वर नेताना न्यायचा आहे तो गळून पडू लागला आणि असं 2-3 वेळा झालं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला अर्धांग व्हायचा झटका येतो आणि त्यांचे जे एक सहकारी मित्र होते त्यांच्याही ते लक्षात आलं आणि मग त्यांनी ताबडतोब त्यांना जमिनीवर निजवलं, कंपनीच्या डॉक्टरांनी बोलवलं. त्या क्षणी रवळगावकर यांच्या मनात विचार आला की
आपण कालच नगरला गेलोय आणि दर्शन घेऊन आलोय, आज असं कसं काय झालं? असं होणं शक्यच नाही. केवढा आत्मविश्वास आहे. आपण आपल्या सद्गुरूच्या दर्शनात जाऊन आलो आहे आणि आज माझ्यावर असं संकट येईल हे अजिबात शक्य नाही, हा त्यांच्या मनात विचार आला. आणि आपले सद्गुरू हे अंतर्यामी आहेत. त्याच क्षणी त्यांनी गुरुदेवांचं नाव घेतलं आणि काय आश्चर्य आहे की त्या झटक्यातून ते ताबडतोब सावरले. त्या ठिकाणी डॉक्टर यायच्या आधी ते पूर्वपदावर आले होते. म्हणजे डॉक्टरी उपचार त्या ठिकाणी करावाच लागला नाही. अर्थात अर्धांगवायूची ही अत्यंत सुरुवात असेल, त्यामुळे त्यांना फार त्रास झाला नाही. परंतु गुरुदेवांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला असं काही होईल हे शक्यच नाही, हा जो त्यांच्यातला आत्मविश्वास होता तो या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. त्यांनी सद्गुरूंवर अपरंपार विश्वास दाखवला आणि आपले सद्गुरू हे स्मर्तुकामी आहेत, अंतर्यामी आहेत. त्यामुळे रवळगावकर यांच्या मनातला विचार त्यांना ताबडतोब कळला आणि त्या ठिकाणी त्यांनी ती योजना केली. त्यामुळे डॉक्टर येण्याच्या आत ते बरोबर झाले आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते पण महत्त्वाचं. या ठिकाणी डॉक्टरांनी काय सांगितलं की अशी केस ही 10,000त एखादीच येते आणि तेव्हा ही केस ही अत्यंत अवघड आहे आणि 10,000 एखाद्या केसमध्ये तुम्हाला त्या राहात तुम्ही, त्यामुळे ही आश्चर्याचीच बाब आहे. तेव्हा सत्पुरुषांच्या सहवासात गेल्यामुळे दर्शनामुळे त्या शक्तीची रवळगावकर यांना प्रचिती आली आणि त्यांची निष्ठा अधिकच दृढ झाली. हा एक संकटमोचकत्वाचा अनुभव आहे. अजून एक संकटमोचकत्वाचा अनुभव त्यांनी दिलेला आहे. सद्गुरू 92 साली मुंबईत असताना दुपारी सद्गुरूचे दर्शन घेऊन प्रसाद घेऊन ते घरी येत असताना बाजूच्या वाहनाने त्यांना धक्का दिला. त्यामुळे त्यांची स्कूटर घसरली व ते पडले. त्यावेळी त्यांना काहीच झालं नाही. त्यावेळी त्यांना काहीच झालं नाही. म्हणजे एखाद्या वाहनाने धडकल्यानंतर एखादी व्यक्ती जेव्हा स्कूटरवरून पडते तर स्कूटरचा वेग, त्या वाहनाचा वेग याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि एवढ्या वेगात असूनही त्यांना काही झालेलं नाही. आणि मग त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी ही गोष्ट सद्गुरूंच्या कानावर घेतली. तेव्हा त्यांनी गुरुदेवांनी जे सांगितलं की तुम्ही जी उपासना करता, आमच्याकरता केलेल्या उपासना कार्यामुळे, आता ही सद्गुरूंची उपासना ही फक्त प्रार्थनेपुरती मर्यादित नाही बरं का. स्मरण करणं, प्रार्थना करणं हा तर भाग आहेच. हा आध्यात्मिक जीवनात आपल्या इष्ट देवताचं, आपल्या आराध्य देवताचं कायम स्मरण ठेवणं हे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं. पण नुसतं स्मरण ठेवणं नाही, आमच्या कार्यात, आमच्या करता केलेल्या कार्यामुळे, म्हणजे सद्गुरूंनी जे कार्य हाती घेतलेलं आहे वेदविद्या संवर्धनाचं, त्यावेळेस तो प्रसार सेवा आपण करत होतो, तर त्या याच्याकरता जी काही तुम्ही उपासना करताय, जे काही तुम्ही मेहनत घेताय, जी काही तुम्ही गुरुसेवा करताय, त्यामुळे जी उत्पन्न झालेली शक्ती असते ती अशा वेळेस कामास येते. म्हणजे साध्या साध्या अनुभवातनं देखील सद्गुरू आपल्याला किती मोठा उपदेश करून जातात हे आपल्या लक्षात येतं. रवळगावकरांचे अजून 1-2 अनुभव आहेत, ते मी आपल्याला सांगणार आहेच. पण हा संकटमोचकत्वाचा जो अनुभव आहे तो मी आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगितला. आणि अजून एक त्यांचा अनुभव आहे तोही मी आत्ता आपल्याला सांगतो की 1900 बघा, सद्गुरूंच्या सहवासात आल्यावर माणसांमध्ये काय परिवर्तन होतं याचं आढावा प्रत्येक भक्तांनी घ्यावा, असं आपल्या गुरुदेवांनी प्रत्येक भक्ताला सांगितलेलं आहे. ते वारंवार सांगायचे की तुम्ही ह्या सहवासात आल्यावर तुम्ही तत्पूर्वी कसे होता आणि नंतर कसे झाला हे तुम्ही मला म्हणजे स्वतः त्याचा आपण आढावा घ्या, असं ते सांगितलं. तर रवळगावकर हे 1986 साली मला वाटतं त्यांच्या घरी गुरुदेव आलेले होते आणि गुरुदेवांच्या आपल्या वास्तूला सद्गुरूंचे चरण लागले म्हटल्यानंतर प्रत्येकाला धन्य वाटतं.
ती धन्यता ती होतीच. घरच्या सगळ्या मंडळींना अवर्णनीय असा आनंद झाला होता. आणि त्याच्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना जे काही रक्कम मिळायची असते कंपनीकडनं ती सगळी कंपनीकडनं त्यांना मिळाली. आणि रवळगावकर यांच्या हिशोबाप्रमाणे त्यांना 1,000 रुपये जास्त आले होते. आता 1,000 रुपये जास्त कंपनीने दिले. त्यांनी काही मागणी नव्हती केलेली, कंपनीने जास्त दिली. आणि मग बाकीच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यावर म्हणले तू कशाला परत करतोय, कंपनी बघून घे, जेव्हा कंपनी मागेल तेव्हा देऊ, तू हे स्वतःहून देतो. परंतु सद्गुरूंनी दिलेल्या शिकवणीमुळे त्यांचं एक असं मत बनलं की आपला ज्या रकमेवर हक्क नाही ती रक्कम आपण आपल्याकडे ठेवणं इष्ट नाही. म्हणून त्यांनी कंपनीला पत्र दिलं की मला असे 1,000 रुपये जास्त आलेले आहेत, तेव्हा ते तुम्ही परत घ्या. परंतु कंपनीने उत्तर दिलं की आमचा हिशोब बरोबर आहे, आमचा हिशोब बरोबर आहे. पण रवळगावकर यांचं काही समाधान होईना. आणि मग त्यांनी त्याच्यावर एक सविस्तर पत्र लिहिलं. आणि सविस्तर पत्र लिहून असं कंपनीला सांगितलं. आणि मग कंपनीच्या मॅनेजमेंटच्या ते लक्षात आलं की खरंच 1,000 रुपये आपण जास्त झाले. आणि ती चूक त्यांनी कबूल केली आणि जे काही पैसे परत पाठवले ते त्यांनी स्वीकृत केले. हे पैसे जेव्हा स्वीकृत केले तेव्हा रवळगावकर यांच्या मनाला शांतता लाभली. हा जो परिवर्तन झालेला आहे ते कशामुळे झालं आहे की सद्गुरूंनी आपल्यावर जे संस्कार केले त्याच्यामुळे झालं असं रवळगावकर यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे. बघा, गुरुदेवांनी जे सांगितलं आहे, आपण गुरुदेवांच्या जेव्हा सहवासात येतो तेव्हा आपल्यात आमूलाग्र बदल होत असतो. आणि खरं सांगायचं तर आपल्या याच्या बाबतीत आपले जे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे जे असतील ते दूर व्हायला पाहिजे. परंतु या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळता येणं शक्य नसतं, बरोबर. पण रवळगावकर यांनी जो मोह आहे त्या मोहावर या ठिकाणी गुरुदेवांच्या संस्कारामुळे विजय मिळवला. आणि त्याच्यातनं त्यांनी एक वेगळा मार्ग चोखाळला आणि त्यांना समाधान लाभलं, हे महत्त्वाचं आहे. आपल्या सद्गुरूंनी प्रत्येकाला सांगितलं की तुमच्या जीवनात तुम्हाला समाधानी वृत्ती येणं हे गरजेचं आहे. मी जादा रक्कम घेतली नाही, मग मी जादा रक्कम घेतलेली नाही हे बघून हे करून त्यांना जे समाधान मिळालं ते समाधान महत्त्वाचं आहे. रवळगावकरांचे हे 2-3 जे अनुभव आहेत ते अत्यंत भावपूर्ण असल्यामुळे मी आत्ता आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपण या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त.